नमस्कार, मी नामदेव वासपिल्ले माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत करतो. आज तर मराठा बांधव आपल्यासोबत आहेत, कारण की यांनी जे गावाकडनं हिंगोली जिल्ह्यात आमची व्यवस्था इकडे केलेली आहे यांच्या घरी. तर असे मराठा समाजाचे कार्यकर्ते जगन इंगोले पाटील आपल्यासोबत आहेत. तर तुम्ही कशाबद्दल व्यवस्था केली इकडची? आम्ही आमच्या मराठा बांधवचे हिंगोली जिल्ह्यातील आले होते. आम्ही सरळ एक स्टेटसला ठेवलं की आमच्या हिंगोली जिल्ह्यातील सर्व कोणी बांधव येतील त्यांनी मला संपर्क करा आणि आमच्या घरी आंघोळीची, जेवणाची, नाश्त्याची सगळी सोय होईल असं आम्ही त्यांना सांगितलं होतं. आणि तसे आमच्या गावचे, आजूबाजूच्या गावचे असे बरेच जण आमच्याकडे आले आणि आम्ही त्यांची आमच्या चटणी भाकर देऊन चांगलं आम्ही त्यांची व्यवस्था केली. बरं, आरक्षण भेटलं तर जरांगे पाटलांचे आभार कसे व्यक्त करतात? आम्हाला आरक्षण भेटलं. आम्हाला तर पहिलंच जरांगे पाटलाच्यामुळं पहिलं 58 लाख नोंदीमध्येच आम्हाला आरक्षण भेटलं आणि त्याची परतसुद्धा आम्ही इथे काढलेले मीडियाला दाखवतो. हे बघा, मीडियाला आम्ही परत दाखवतो. आणि असं जरांगे पाटलाच्या लढ्यामुळं फक्त आम्हाला हे आरक्षण भेटलेलं आहे. तरीसुद्धा आम्ही या आरक्षणामध्ये आता सर्व हैदराबाद गॅजेट लागू झालं त्याबद्दल आम्ही सर्व जरांगे पाटलाचे आभारी आहेत. आणि मुंबईमध्ये जे आमचे आंदोलक आले आणि मुंबईकरांची काही गैरसोय झाली असेल त्याबद्दल आम्ही क्षमा मागतो. म्हणजे तुम्ही ओबीसीचे लाभार्थी ठरला आहात जरांगे पाटलांच्या आरक्षणाच्या मोर्चामुळे आणि म्हणजे आपल्या याच्यामध्ये का आरक्षणामुळे जे आंदोलन केलं, जे त्यांनी उपोषण केलं त्याचे लाभार्थी ठरला? हो, 100% आम्ही तर ठरले जाऊ. पण आता सर्व महाराष्ट्रातील एकही मराठा वंचित राहणार नाही ही आम्हाला 100% गॅरंटी आहे. आणि आमचा आज खरा विजय झाला जरांगे पाटलाच्या रूपानं. आम्हाला एक आमचा निस्वार्थीपणे एक आमचं नेतृत्व भेटलं आणि महाराष्ट्रामध्ये खरंच आम्ही घडवून दाखवलं. मुंबईमध्ये फक्त बाळासाहेब ठाकरेच्या नंतर श्री मनोज जरांगे पाटीलच हे मुंबई जाम करू शकतात हे आता सिद्ध झालेलं आहे. पण याच्यामध्ये फक्त हैदराबाद गॅजेटच लागू झालं, याच्यामध्ये कोल्हापूर गॅजेट लागू अजून केलं नाही शासनानं. नागपूर गॅजेट जे भोसले कुटुंबाचं गॅजेट आहे, जे भोसले राजे होते त्यांचं गॅजेट लागू नाही झालं. आणि अजून याच्यामध्ये अनेक असे आपले साताऱ्याचे गॅजेटसुद्धा लागू नाही झालं. आता राजेंनी काल शब्द दिला, 2 महिन्याचा कालावधी मागितला. ते पण राजेने सांगितलं की मी त्याची पुरेपूर अंमलबजावणी करू म्हणून. पण मराठा समाजाचं जे उपोषण चालू होतं जरांगे पाटलांचं, त्याच्या मधात आहे ना त्यांनी वेगळी सोय स्टार्टिंगच्या त्या 2 दिवसात त्यांनी गावाकडनं अन्नधान्य येऊ दिलं नाही, त्यांची व्यवस्था होऊ दिली नाही. त्यांना वाटलं 2 दिवसात आंदोलन दडपता येईल, पण तसं नाही झालं. पहिल्या दिवशी खरंच मीच पहिल्या दिवशी गेलो होतो. तिथं पाण्याची बॉटलसुद्धा प्यायला नव्हती. खायला 2-2, 4-4 किलोमीटर जावं लागत होतं. वडापाव काय खायला पण भेटत नव्हतं. पण हा मेसेज सर्व आमच्या महाराष्ट्रामध्ये गेला आणि आमच्या मायमाऊलींनी तिकडून आम्हाला घरची शिदोरी पाठवली. आता ही घरची शिदोरी सर्व मुंबईकर खाऊ शकतात एवढी शिदोरी आमच्याकडे बाकी होती. आणि आम्ही पाणी बॉटलचे ट्रकच्या ट्रक पूर्ण महाराष्ट्रातल्या आमच्या मराठा बांधवांनी सोय केली. आणि सर्व बांधवांनी, मुस्लिम बांधव असो, सर्व जाती धर्मांनी, शीख बांधव असो, सर्वांनी आमची इथं मुंबईला सोय केली. त्याबद्दल आम्ही खूप खूप त्यांचा आभारी आहोत. म्हणजे मुंबईला आता जरांगे पाटलांचं उपोषण संपल्यानंतर आम्ही आझाद मैदानावर पाहिलं की पाण्याच्या बॉटलाचे ढीगभर उरले होते. ते कोणाचे तर ते मुंबईकरांना लोकांनी वाटले. हां, खरंच वाटले. त्या दिवशी पहिल्या दिवशी 50 रुपयाला एक बॉटल घ्यायचं काम पडलं आम्हाला. आणि नंतर हाच संदेश गावाकडे गेल्यामुळं गावच्या लोकांनी, सर्व जाती धर्मातील लोकांनी 1-1 रुपया कष्टाचा जमा करून इकडं मुंबईला पाणी असो, सुकाशिदा असो, काही चिवडा, काही फरसाण असो, केळी असो, फळं असो, शेतातले पूर्ण मुंबईला पाठवले. आणि आता ते सर्व मुंबईकर इथं खाऊ शकतात एवढे उरले होते इथं खाऊन. तर आपल्यासोबत हे जगन इंगोले पाटील होते. त्यांनी आपल्या नवी मुंबईत त्यांच्या घराच्या इथे व्यवस्थापन केलं होतं. तर आपल्यासोबत त्यांच्या घरी आपले सुकळी गावचे, शेनगाव तालुक्याचे आणि हिंगोली जिल्ह्याचे ग्रामसेवक सदस्य आहेत रामदास पाटील पाचपिल्ले. तर त्यांचं म्हणणं काय आहे, आंदोलनात ते प्रत्येक मोर्चामध्ये सामील झालेले आहेत. मामांनी फार व्यवस्था केली. जगनराव इंगोले पाटलांनी आंघोळ आणि जेवणा खाण्याची सर्व व्यवस्था केली सर्व.